हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. पूर्ण डिसेंबर मंथमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करणार आहात. बिकॉज तुम्हाला वाटत असेल अजूनही आता डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, 15 फेब्रुवारीपर्यंत तरी होऊ शकतं. नाही, फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपासून तुमचे प्रॅक्टिकल सुरू होणार आहेत. सो आयडियली आपल्या हातामध्ये जानेवारी, बट त्याच्याही आधी तुमचे प्री बोर्ड्स किंवा तुमच्या शाळेमध्ये जे एक्झाम्स असणार आहेत त्या होणार आहेत, प्रॅक्टिस पेपर जे आहेत. सो आपल्याकडे हार्डली हातात 30 दिवस उरलेले आहेत असं समजून चला. आणि आता तुम्हाला ह्या डिसेंबरच्या आता जे काही उरलेले दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करणार आहात. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची म्हणजे तो मोबाईल पहिल्यांदा बाजूला काढून ठेवायचा. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याचा उपयोग व्हिडिओज बघण्यासाठी किंवा अकॅडमिक पर्पजसाठी करत नसाल तर तुम्ही ठीक आहे तो वापरू शकता. पण अदरवाईज कुठल्याही प्रकारे तुम्ही सोशल मीडियावर ॲपियर होणार नाही आहे. 1 महिन्यासाठी गायब व्हायचं पूर्ण सोशल मीडियावरून. हे सगळ्यात पहिलं, जर तुमच्या मार्क्समध्ये कुणाचा अडथळा असणार आहे तर तो याचा असणार आहे, हे लक्षात घ्या. अजिबात वेळ घालवण्यासाठी म्हणून 5 मिनिटं सुद्धा नाही बघायचं आपल्याला. हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात तुमच्या फिट करून ठेवा. तुम्हाला कंटाळाला अभ्यास करून उठा, फिरा, घरच्यांशी बोला, एक वेळ खेळा तुम्ही बाहेर जाऊन 5-10 मिनिटं, ते मला चालेल. परंतु बिलकुल सुद्धा मोबाईल घेऊन बसणार नाही आहोत आपण. कारण त्याचं रिझन सांगते. एकदा हातात मोबाईल आला की अर्धा तास आपला पुढचा कसा जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. 2 मिनिटं आपण नोटिफिकेशन बघण्यासाठी मोबाईल घेतलेला असतो. आणि हा अनुभव माझा आहे, तुमचा देखील असणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला तुमचा जो शत्रू आहे तो तुमचा मोबाईल आहे. त्याला पहिल्यांदा बाजूला ठेवायचा. आणि हे कुणासाठी म्हणून करायचं नाही, हे आपल्यासाठी करायचं आहे. कारण आपलं टार्गेट आपण सेट करून ठेवलं. प्रत्येकानं आपलं टार्गेट तुमच्या रूममध्ये मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवलेलं असेल. तुमच्या मनामध्ये ते कंटिन्युअसली घोळवत राहा. अजूनही इम्पॉसिबल नाही आहे हे लक्षात ठेवा. अजूनही तुमच्या हातात जेवढा वेळ आहे त्याचं तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर अजून तुमचा 0 अभ्यास झालेला असेल ना तरी सुद्धा तुम्ही 95 पर्यंत जाऊ शकता. लक्षात घ्या, टाईमचं मॅनेजमेंट प्रॉपर करून आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी आखून. त्यामुळं अजूनही तुमचं जर स्वप्न असेल की मला 95 अबोव किंवा 90% मिळायचे आहेत आणि तुमचा अभ्यास झालेला नाही तरी देखील तुम्ही ह्या बोर्ड एक्झामला हे मिळवू शकता. आणि हे स्वतःला ना सारखं सांगत चला की हे मी मिळवणार, हे आहे, हे झालंय, असं इमॅजिन करा. मला 95 मिळालेत, मग बघा किती छान वाटतं. आणि मग ते करण्यासाठी आपल्याला आत्ता थोडा म्हणजे वर्षभर झाला ना रे, गेला ना, खूप वेळ गेला. आपण म्हणजे कसं झालं, 10वीचं वर्ष आहे म्हणून आपण अभ्यास पण केला नाही आणि म्हणजे अजून आहे वेळ, आणि कुठल्या फंक्शन्समध्ये पण गेलो नाही. म्हणजे आपलं हे पूर्ण वर्ष जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर मग तुम्ही ना अभ्यास केलाय ना कुठलं फंक्शन एन्जॉय केलंय. कारण आपण 10वीचं वर्ष म्हणून आपल्याला घरचे कुठे घेऊनच जात नाहीत. 10वी आहे, तिला कुठं न्यायचं नाही, त्याला कुठं न्यायचं नाही. त्यामुळे आपण तेही केलं नाही, हेही केलं नाही. वर्ष आपल्या हातातून गेलेलं आहे ऑलमोस्ट. सो आता ही हाय टाईम आहे की तुम्हाला गायब व्हायचं आहे, सगळ्यांच्या दृष्टीनं गायब व्हायचं. एक खोली पकडायची, घरातली खोली नसेल एक कोपरा पकडायचा, एक जागा अशी कुठली तरी पकडायची की जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाहीत. आणि लिटरली सांगते, असा कोपरा असतो ना खोलीचा, असं भिंतीकडं तोंड करून अभ्यासाला बसायचं. इकडं तिकडं काय चाललंय बघायचं नाही. बरेच जण म्हणाल आमच्या घरी एकच खोली आहे, आम्हाला नाही जमत. तुम्ही बाहेर एखाद्या शांत जागी झाडाखाली जाऊन बसा. शाळेत तुमच्या जर पॉसिबल असेल शाळेमध्ये अभ्यासाला बसा. घरात जर वेगळी रिकामी तुम्हाला जागा मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. टेरेसवर जाऊन बसा, कुठेही जाऊन बसा. अभ्यास करणाऱ्याला कुठलीही जागा काही तसा जागेचा प्रश्न यायला खरं तर नाही पाहिजे. आणि लिटरली सांगते, आजूबाजूला घरच्यांचे तेवढं कोऑपरेशन करतात. पोरापोरीची 10वी आहे म्हटलं, टी व्ही बंद आणि हे सगळं तेवढ्यापुरतं तुम्हाला ते नक्कीच कोऑपरेट करू शकतात. सो लिटरली काय करायचं आहे तुम्हाला, भिंतीकडं तोंड करून, कोपऱ्यात तोंड करून बसायचं आणि त्या जागेवरनं ठरवलेलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही. तुम्हाला मी पोमोडोरो टेक्निक सांगितलेली होती. पोमोडोरोमध्ये आपण काय बघितलं, 20 मिनिटाचं तुम्ही स्केड्यूल बनवा. 20 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटं ब्रेक, 20 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटं ब्रेक, असा 1 तासाचा वेळ तुम्ही डिवाइड करा. पण त्या 20 मिनिटामध्ये तुम्ही काय करणार आहात हे आधी तुमचं ठरलेलं पाहिजे. एक टॉपिक तुम्ही 40 मिनिटात व्यवस्थित संपवू शकता. कसं करायचं आहे, पहिल्यांदा तर तुमच्या समोर त्याच्या नोट्स असतील. तुम्हाला ना आता जे समजले, एक टॉपिक घेतला, समजा आपण घेतला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. असं काही नाही आहे की त्यातलं काहीच आपल्याला येत नाही, काही तर काहीतरी येत असतं. मग तो येत असणारा पार्ट आपण बाजूला ठेवायचा आणि जो येत नाही आहे त्याच्यावरती फोकस करायचा. वाचून घ्या, पॉईंट्स बाजूला काढा त्यातले महत्त्वाचे. आणि मग
ते महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. कितीही तुम्हाला रेडीमेड नोट्स, माझ्या नोट्स, मार्केटमध्ये 50 प्रकारच्या नोट्स आहेत, परंतु जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या हाताखालून स्वतः लिहून काढत नाही, म्हणजे माझ्या तरी बाबतीत तसंच होतं. म्हणजे मला एखादी गोष्ट जर शिकवायची असेल ना, तर मी पहिल्यांदा ती लिहून काढते हातानं, म्हणजे ती माझ्या डोक्यात लॉंग टर्म बसते. सो तुम्ही देखील ही मेथड फॉलो करू शकता की लिहून काढायचं. शॉर्टमध्ये सगळा निबंध नाही लिहायचा आहे आपल्याला. तो जो पॉईंट येत नाही, समजा केमिकल रिॲक्शनचाच आपण विचार करत होतो, तर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, मग त्याचा नंबर 1 आपलं कुठलं आहे? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनमध्ये 1 रिॲक्टन रिॲक्ट्स विथ अदर रिॲक्टन टू फॉर्म सिंगल प्रॉडक्ट वगैरे एवढं न लिहिता A + B गिव्स AB झालं. कॉम्बिनेशन रिॲक्शन त्याच्यावरूनच तुम्हाला समजणार. सो जितकं शॉर्टमध्ये कन्व्हर्ट करता येईल, मग त्याच्यासाठी तुम्ही माइंड मॅप्स यूज करा, फ्लो चार्ट्स यूज करा, काहीतरी असं पिक्टोरियल स्टोरी तयार करा. ठीक आहे. जसं मी सांगितलेलं होतं डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये सलमान कतरीना आणायचा आणि तो कोण जिच्याबरोबर त्याचं लग्न झालं, सलमानला बाजूला काढलं, त्याच्याबरोबर लग्न झालं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काहीही करा, कोणत्याही ॲनॉलॉजीचा उपयोग करा, परंतु ती कन्सेप्ट आपल्याला म्हणजे पहिल्या 20 मिनिटामध्ये तुम्ही हे समजून घेतलं. उरलेल्या 10 मिनिटामध्ये ब्रेक घेताना पहिले 5 मिनिटं तुमची विश्रांती होईल. पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्ही परत काय करणार की नंतरच्या 20 मिनिटाचं स्ट्रॅटेजी ठरवून घ्यायची. या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही पहिल्यांदा मगाशी जे वाचलं ते एकदा रिकॉल करून घ्याल आणि मग याआधी त्या पार्टवरती काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते एकदा बघून घ्यायचं आणि ट्राय टू आन्सर दोज क्वेश्चन्स. ह्या पद्धतीनं तुम्ही 1 तासाचा वेळ एका विषयासाठी म्हणजे एका सब्जेक्टसाठी कम्प्लिटली तुम्ही देऊ शकता आणि तो जो टॉपिक आहे तुमचा, तो एक टॉपिक तुमचा ह्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर व्यवस्थित त्याची तयारी होते. सो हा पूर्ण डिसेंबर महिना तुम्ही रोज आता तुमचे जे वीक चॅप्टर्स आहेत, आपण ठरलंय ना, आपण काय केलं त्या टाइम टेबलमध्ये, आपण जे राहिलंय आपलं त्याची पहिल्यांदा लिस्ट काढून घेतली आणि मग रोज एक टॉपिक ठरवा की मी आज हा करणार. जर पॉसिबल झालं, आता बऱ्याचशा शाळांच्या मध्ये ना सिलेबस संपलेला असतो, तरी सुद्धा मग प्रेझेंटीसाठी म्हणून तुम्हाला बोलवतात शाळेमध्ये आणि तुम्हाला जावं लागतं 75% प्रेझेंटी. तर काय करायचं, एखाद दिवस सुट्टी घेऊ शकता तुम्ही शाळेतली आणि तो मग पूर्ण दिवस मिळतो तुम्हाला. आठवड्यातला 1 दिवस तुम्ही सुट्टी इझिली घेऊ शकता, रविवार आहे शिवाय, मग ते 2 दिवस झाले तुम्हाला. सो तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सिलेबस कव्हर करू शकता. आता प्रेझेंटीचं काही टेन्शन राहिलं नसतं. आता काही तुम्हाला कोणी म्हणणार नाही की आता बोर्ड एक्झामला बसू नको. सो ह्याचा तुम्ही फायदा करून घ्या. इफ पॉसिबल पेरेंट्सना सांगा की आमच्या घरी शाळेत जरा कॉल करून सांगा किंवा परमिशन घ्या त्यांची. आणि तो जो मिळालेला वेळ आहे तुम्हाला, जो तुम्ही म्हणता ना शॉर्टेज ऑफ टाईम आहे आता, तर तुम्ही ह्या पद्धतीनं वेळ मिळवू शकता आणि मिळालेल्या वेळेचं मात्र सोनं करायचं. आणि मी जसं सांगितलंय, एक जागा ठरवायची, त्या जागचं हलायचं नाही, त्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. बाहेर इथं बसताना ते घेऊनच पाणी बिणी तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे ते तिथंच घेऊन बसायचं आणि जोपर्यंत तुमचं दिवसाचं ठरलेलं टार्गेट कंप्लीट होत नाही त्या रूमच्या बाहेर पाऊल नाही ठेवायचं. आता कारण आपल्याला आपल्यासाठी काम करायचं आहे, दुसऱ्या कुणासाठीही नाही. जे काही अचीवमेंट आहे, तुम्ही विचार करा, तुम्हाला खरंच ह्या पद्धतीनं काम केल्यानंतर जे उत्कृष्ट असं यश मिळणार आहे, ते मिळाल्यानंतर तुम्हाला मिळणारं समाधान काय असेल, तुमच्या आईवडिलांना मिळणारं समाधान काय असेल, हे जरा इमॅजिन करा फक्त. आणि ते किती छान फिलिंग्ज असतील. आणि मग त्यासाठी आत्ता थोडासा जर आपल्याला त्रास घ्यावा लागला तरी हरकत नाही. तुम्ही तुमचं दी बेस्ट द्या, युनिवर्स तुम्हाला त्याचं दी बेस्ट देईल. तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट करता येतील अशा इन्सिडन्स, असं वातावरण तुमच्या आजूबाजूला आपोआप तयार होईल आणि तुम्ही अजून जास्त मोटिवेटेड होऊन अभ्यास करू लागाल. सो ह्या पूर्ण डिसेंबर महिना ह्या पद्धतीनं आत्ता जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करणार आहात स्टडीचं टेक्निक. आणि अजून तुम्हाला काही हेल्प लागली तर मी आहेच आहे तुम्हाला मदत करायला. डू नॉट वरी ॲट ऑल. जसं आता आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे, मग तो चॅप्टर तुम्ही जेव्हा स्टडी करायला घ्याल त्यात मी दिलेले क्वेश्चन्स बघा, मॅमनी हे क्वेश्चन्स दिलेत, ह्याचं आन्सर कसं लिहिता येतंय का मला, हे बघून घ्या, चेक करून घ्या. चॅप्टर वाईज सिरीज आपली चालू आहे, त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. कारण सगळे म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि PYQ असे दोन्ही ते क्वेश्चन्स त्या सिरीजमध्ये इन्क्लूड केलेत मी. सो जेव्हा तुम्ही समजा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर घेऊन बसलात, त्या व्हिडिओमध्ये मी जे क्वेश्चन सांगितलेत ते तुम्हाला येतात का बघा एकदा. आणि त्या दिवशीचा अभ्यास करताना, म्हणजे ज्या दिवशी तुमचं टाइम टेबलमध्ये ग्रॅव्हिटेशन असेल, ॲट द एंड ऑफ द डे, म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल की माझा अभ्यास पूर्ण झालाय,
तो व्हिडिओ बघा, त्यातले क्वेश्चन्स बघा आणि त्याची उत्तर द्यायचं ट्राय करा. आलं की मग तुमचा अभ्यास झालाय असं समजायला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी दुसरा चॅप्टर घ्यायचा. असंच सगळ्या विषयांचं तुम्हाला करता येईल. आणि लवकरच मी तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट अशी आनंदाची एक बातमी आणणार आहे. इम्पॉर्टंट सिरीज आपण सुरू करतोय, ती तुम्हाला 2-3 दिवसात नक्कीच त्याच्याबद्दल पण अपडेट मिळत जातील. सो छान अभ्यास करा. आम्ही आहोतच सगळे तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट. थँक्यू.